मित्रांनो, तुमच्या हक्काच्या जमिनीवर किंवा घरावर कोणी बेकायदेशीर कब्जा केलाय का? वर्षानुवर्षे कमावलेली मालमत्ता कोणीतरी बळकावून बसले आणि तुम्हाला काय करावे सुचत नाहीये. घाबरू नका, कायदा तुमच्या पाठीशी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की बेकायदेशीर कब्जा कसा हटवायचा. सर्वात अगोदर तर आपणास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भारतीय न्याय संहितेचे कलम 329 अन्वये FIR नोंदवली पाहिजे. त्यानंतर तुमच्या वकिलामार्फत त्या व्यक्तीला एक कायदेशीर नोटीस पाठवून द्या. यामध्ये त्याला प्रॉपर्टीवरील अतिक्रमण काढून देण्यासाठी 15 ते 30 दिवसांची मुदत द्या. अनेकदा कायदेशीर नोटीस जाता समोरचा माणूस जागा रिकामी करतो, तरी संबंधित व्यक्तीने अतिक्रमण काढून घेतले नाही तर मग येतो आपला सर्वात मोठा कायदा, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. या कायद्याच्या कलम 6 अंतर्गत तुम्ही बेकायदेशीर कब्जा झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत कोर्टामध्ये दावा दाखल करू शकता. यामध्ये तुम्हाला फक्त हे सिद्ध करायचे असते की तुम्ही त्या जागेचे मालक आहात आणि तुम्हाला बेकायदेशीरपणे त्या मिळकतीमधून बाहेर काढले गेले आहे. कोर्ट अशा प्रकरणामध्ये खूप जलद गतीने न्यायनिर्णय देतात. येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा होऊन 12 वर्षांपेक्षा जास्त वेळ होऊ देऊ नका, नाहीतर ॲडव्हर्स पोझिशनमुळे तुमचे हक्क कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे वेळीच पाऊल उचला आणि अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी चॅनेलला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा.